श्री स्वामी समर्थ. हळदी कुंकवासाठी वाण म्हणून चुकूनही ही वस्तू देऊ नका, नाहीतर होईल नुकसान. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपला विषय खास हळदी कुंकवावर आहे. कुठलं असं वाण आहे की ते दिल्यामुळे आपल्या घरात नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, संक्रांत म्हटले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला भेटतो. मकर संक्रांतीचा हा सण हिंदू धर्मामध्ये खूपच आनंदाने साजरा केला जातो. या मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. अनेक सुवासिनी महिलांची ओटी या मकर संक्रांतीच्या दिवशी भरली जाते. अनेक महिला आपल्या इच्छेने अनेक वस्तूंचे वाण एकमेकांना देत असतात. तर मित्रांनो, मकर संक्रांतीपासून ते रक्त सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात येतो. तर या हळदी कुंकवासाठी जे काही तुम्ही वाण देणार असाल, या वस्तूमध्ये काही अशा वस्तू आहेत की त्या चुकूनही तुम्ही कोणत्याही सुवासिनीला वाण म्हणून द्यायचे नसते. अनेक महिलांना याविषयी माहिती नसते, पण या महिला या वस्तूंची देवाणघेवाण करतात. तर मित्रांनो, चला मग आपण पाहूया त्या अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या हळदी कुंकवाच्या वेळी वाण म्हणून द्यायच्या नाहीत. तर मित्रांनो, वाण म्हणून कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नयेत. अलीकडच्या काळात अनेक महिला प्लॅस्टिकच्या वस्तूंचे वाण म्हणून देतात, परंतु या वस्तूचे वाण म्हणून तुम्ही दिले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो, वाण म्हणून कधीही प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नयेत. दुसरी वस्तू म्हणजे चाकू, सुरी अशा धारदार वस्तूंचे वाण म्हणून तुम्ही कधीही सुवासिनीला भेटवस्तू देऊ नये. त्यामुळे आपल्यावर शत्रुपीडा कायम राहते. अनेक महिला अशा वस्तूंचे वाण देतात, परंतु जर आपण हे वाण दुसऱ्या महिलांना दिले तर त्याचा परिणाम हा आपल्यावरच होतो, म्हणजेच आपल्या घरात अशांती निर्माण होते. तसेच मित्रांनो, अलीकडच्या काळात मनी प्लांटचे वाण म्हणून देणे हे खूप गाजलेलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु मित्रांनो, तुम्ही हे मनी प्लांट देत असताना आवळा किंवा आवळ्याचे रोप तुम्ही कधीही वाण म्हणून द्यायचे नाही. आवळ्याच्या झाडामध्ये श्री विष्णू आणि लक्ष्मीचा वास करीत असतात. हे रोप वाण म्हणून दिल्यानंतर आपल्या घरामध्ये भांडणे चालू होतात, घरामध्ये अशांती राहते. हे रोप वाण म्हणून दुसऱ्या महिलेला दिले तर साक्षात लक्ष्मी आपण त्या महिलाच्या घरात प्रवेश करेल व आपल्या घरातून निघून जाईल. तर आवळा हे आयुर्वेदिक असले तरी देखील आवळ्याचे रोप कधीही वाण म्हणून देऊ नका. इतर कोणत्याही प्रकारच्या फुलांचे किंवा फळांचे रोप तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तर मित्रांनो, वरील माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील जर तुमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवणार असाल आणि वाण म्हणून वस्तू देणार असाल तर कोणत्याही प्रकारच्या धान्याचे तुम्ही वाण देऊ शकता, परंतु वरील माहिती सांगितलेल्या वस्तूंचे कधीही चुकूनही वाण देऊ नका. असेच व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.